राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पीएम किसान नमो शेतकरी त्याचबरोबर पीक विमा 2025-26 आणि कृषी विभागाच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती. मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये जमा करण्यात येत आहेत. आता हे 4,000 कशा पद्धतीने जमा होत आहेत तर पहा, नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता. तर कालच्या तारखेला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून. आता तुमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे आलेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, KYC पूर्ण करून घ्यायची आहे. पहा, पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणासाठी जी KYCची डेट दिलेली आहे ती डेट संपण्या अगोदर तुम्हाला KYC करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा 2026 पीएम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यासोबतच पहा, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून 22व्या हप्त्याचं पीएम किसान योजनेच्या वितरण झालेलं आहे. आता राहिलेला आहे 2,000 रुपये नमोचे. तर हा जो नमोचा 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी सुद्धा ऑफिशियल माहिती दिलेली आहे. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणानंतर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले लाभार्थी शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे आता नमोचा 8वा आणि 9वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, परंतु अगोदर 8व्या हप्त्याचं वितरण होणं गरजेचं आहे. शक्यता नाकारता येत नाही, दोन्ही हप्ते एकत्र जमा केले जातील आणि तसं जर झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. कृपया सरकारला कळकळीची विनंती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता, कमीत कमी 8वा हप्ता जो खूप दिवसापासून रखडलेला आहे, हा हप्ता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा देखील झालेली आहे. आता फक्त तारीख डिक्लेअर होऊन प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे DBT होणं बाकी आहे आणि ही प्रोसेस झाली सुरू की लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.